श्री स्वामी समर्थ भक्तांनो, कधी जर आपल्याला साप दिसला पण त्याने त्रास न देता आपला मार्ग बदलला तर समजा स्वतः महादेवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. पहिल्यापेक्षा घरामध्ये कमी अन्न जर लागत असेल म्हणजे पुरेशा जेवणामध्येच तुमचं पोट अगदी भरत असेल, जेवण करून मन संतुष्ट होत असेल तर माता लक्ष्मीसह माता अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरामध्ये आहे असं तुम्हाला समजायची गरज आहे. तुमची वास्तू प्रसन्न वस्तू असून देवरक्षण करतोय. नंतर 3, तुम्ही कधी नोटीस केले आहे का, वारा मंदिरात नसतानाही घंटी वाजते, याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. नंबर 4, कित्येक दिवसांपासून बंद पडलेलं जुने घड्याळ अचानक चालू झाले तर समजा तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचे चक्र पुन्हा सुरू झालेलं आहे. नंबर 5, एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना गाय समोर दिसली तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. नंबर 6, तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीतून पक्ष्यांचे घरटं बांधले का पक्षी तिथेच राहतात जिथे तुम्ही शांती आणि चांगली ऊर्जा असते. नंबर 7, भक्तांनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय किंवा डोळे पाणवले तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाचा स्पर्श करते. नंबर 8, कधीही आपण साधे जेवण बनवतो पण त्याला भंडाऱ्याच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता स्वयंपाकघरात आहे. नंबर 9, जर तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हंबरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला आलेली असते. नंबर 10, तुम्हाला कोणाकडूनही न सांगता न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळालाय. जेव्हा देवाला स्वतः तुमच्या घरी यायचं असतं तेव्हा तसं घडतं. नंबर 11, तुमची लहान मुलं मुलींची किंवा देवाची गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना दृश्य देवलहरी जाणवत असतात. नंबर 12, कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा देवाचं नाव येते, याचा अर्थ तुमच्या अंतरात्मक देव अखंड जागा आहे. नंबर 13, धूप किंवा कापूर न लावता येईल घरात अचानक कापूरचा वास आता आला तर समजा घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहे. नंबर 14, अलार्म न लावता तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहे. नंबर 15, ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवते आहे. नंबर 16, कामात पैशांची अडचण आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली, समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवतो. नंबर 17, तुमच्या घरातील धान्याचे कोठे किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाहीये, यालाच देवाची खरी बरकत म्हणतात. नंबर 18, दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखा फुलून उमललेला एक नक्की तुमची भक्ती देवाने आनंदाने स्वीकारली आहे. नंबर 19, मनात ज्या देवाचा विचार आला लगेच मोबाईलवर त्याचं गाणं लागलं, तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. नंबर 20, आधीच मोठ्या संकटाचे चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा देवतारी त्याला कोण मारी असा अनुभव. नंबर 21, तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांचे उत्तर तुमच्या बोलण्यातून मिळालं तर समजा
आहे, ईश्वराकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे. नंबर 12, मनात कोणाबद्दल राग, द्वेष किंवा मत्सर वाटणे कायमचे बंद झालं तर समजा देवाने तुमच्या मनात घर केलं आणि त्यात फक्त प्रेम आहे. कोणाचेही चांगले होवो. नंबर 23, कमी अनुभवले. या घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध जाणवतो. ही उच्च कोटीची शक्ती आपल्याला असल्याची साक्ष आहे. नंबर 24, तुमचे पाळीव प्राणी देवघरासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही ईश्वर लहरी जाणवतात. नंबर 25, तुमच्या घरी येणारी नवीन व्यक्ती जर इथे खूप छान वाटत आहे, खूप प्रसन्न वाटत आहे असं म्हणते, तेव्हा समजून घ्या की नक्कीच तुमच्या घरात जागृत दैवी शक्ती आहे. नंबर 26, मनात काही योजना नसतानाही मंदिराकडे पावले वळवतात तर नक्की तुमच्या मनात देवाचे आध्यात्मिक बीज रुजवते आहे. 27, तुमच्या मनात जी देवाला भेटण्याची ओढ आहे ती सुद्धा देवाच्या इच्छेनेच निर्माण होत असते. तेव्हा देव ठरवतो की या व्यक्तीला आपल्या दर्शनाला बोलवायचं आहे, तेव्हाच आपण त्या देवाच्या दर्शनाला जात असतो. तेव्हाच्या इच्छाशिवाय काहीही होत नाही आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. 28, हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी देव साथ देत आहे. नंबर 29, घरातले जुने वादाचे मुद्दे चर्चा न करता सुटलेत तर समजा अहंकार गळून पडला. स्वामी म्हणा, भिवू नकोस, तू माझ्या पाठीशी आहेस. तुमच्या मनात कोणीही इच्छा असेल, तुमची कठीण काळातून जात असाल तर आत्ताच कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. नंबर 30, खिडकीतून येणारे पहिले सूर्यकिरण देवघरावर पडली तर संपूर्ण घराचे शुद्धीकरण होतं. हे खूप शुभ असते. नंबर 32, दरवाजावर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिव केला तर समजा घरामध्ये आनंदी आणि शुभ बातमी येणार आहे. नंबर 33, दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यावर आला आहे. नंबर 34, कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा दिवसभर जशाचा तसा राहिला तर ते तुमच्या मनाची एकाग्रता आहे, शांती दर्शवते. नंबर 35, विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटते, तेव्हा आपल्याला परमात्म्याची साथ मिळते, तेव्हा असा अनुभव येतो. नंबर 36, पहाटेच्या स्वप्नात गुरु किंवा संतांचे दर्शन झालं तर हे तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण आहे. नंबर 37, महत्त्वाचा निर्णय घेताना घरातील लहान मुलाने हो म्हटलं तर मुलांच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल आहे. नंबर 38, घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जळमट जास्त काळ होत नाही, कोळी येत नाही, याचा अर्थ घरात चांगली ऊर्जा आहे, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाह सुरू आहे. नंबर 39, पूजा करत असताना अंगावर पाल पडणे हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहे. 40, सक्रिय दैवी शक्ती, यामुळे आपले स्वयंपाकाचे भांडार संपूर्ण रिकामे होत नाही, यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असे म्हणतात. नंबर 41, घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुम्हाला वास्तुपुरुष प्रसन्न असून घर सुरक्षित आहे आणि सुरक्षित वाटलं तर तिथेच नक्की देवाचा मुक्काम आहे. नंबर 43, घरात झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्या तरी अडथळ्याशिवाय कामे होणे ही कृपा दैवी शक्ती आहे. नंबर 44, देवघरातील घंटा वाजल्यावर तिचा नाद बराच वेळ हवेत गुंजत राहतो तर समजा तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. नंबर 45, रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्यांचा प्रकाश खूप तेजस्वी जाणवत असेल तर निसर्ग तुमच्या दैवी शक्तीला
प्रकाशमान करतोय. पांढरा रंग शांतीचा आणि संयमाचं प्रतीक आहे. नंबर 47, कोणीतरी तुमच्या घरात येताच रडणारे बाळ शांत झाले तर समजा या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळे सुरक्षित वाटत आहे, तर तुमच्या शरीरातील ऊर्जेला देवाची साथ मिळते. नंबर 49, देवपूजा करताना देवासमोर बसल्यावर जगाचा विसर पडला तर ध्यान लागणं हीच देवाची सर्वात मोठी प्रचिती आहे. नंबर 50, कधी असं वाटतंय का मूर्तीचे डोळे तुमच्याकडे बघून चमकतात? देव सजीव होऊन तुम्हाला त्याच्या असल्याची जाणीव करून देतोय असे वाटले, हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.